तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित आसलगावचे अध्यक्ष प्रकाश तुळशीराम ढोकणे व सचिव तायडे यांनी विविध कार्यकारी संस्थेसाठी नाबार्ड अंतर्गत गोडाऊनचे बांधकाम सुरू केले आहे। परंतु सदर बांधकाम हे अनधिकृत असून संस्थेच्या मालकी हक्क नसलेल्या जागेत गोडाऊन बांधण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी एका तक्रारीद्वारे जळगाव जामोद तहसीलदार यांच्याकडे केला आहे। विविध कार्यकारी संस्था आसलगाव यांनी गट नंबर 440 मध्ये सुरू केलेल्या गोडाऊन बांधकाम हे पूर्णपणे अनधिकृत असून सदर जागेवर विविध कार्यकारी संस्थेचा कोणताही अधिकार नसल्याचे दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संस्थेने गट नंबर 440 मध्ये गोडाऊनचे बांधकाम केल्यास स्थानिक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान होण्याची संभावना या तक्रारीमधून व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सदरचे गोडाऊन बांधकाम तात्काळ बंद करण्याची मागणी समाधान तुळशीराम तायडे, राहुल भिका सावळे, निलेश अरुण दांडगे, काशीनाथ मधुकर पवार, अमोल देवीदास वानखेड, मंगेश काशीनाथ पवार, महादेव गजानन चिम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी तहसीलदार तथा आसलगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। वारंवार सोसायटीले सांगून वारंवार सोसायटीना दखलंदाजी करून 436 गट नंबरचा 440 मध्ये त्यांनी अतिक्रमणमध्ये शासनाची फसवणूक करून शासनाचं अनुदान लुबाडलं आणि तसे खड्डे खोदण्याचे प्रयत्न केले। याच्यामुळे काय होणार आहे की गोडाऊन बनल्यामुळे घरात लोकांचं पाणी घुसणार आहे आणि लोक होऊन याचा जबाबदार कोण राहणार आहे, म्हणून शासनाने याची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती। पोलीस स्टेशनचा बोर्ड घेतो